हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिजाइस. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी आणि यूपीएससी प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे एआय इम्पॅक्ट समिट 2026, जो की आपल्याला करंट अफेअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तर हे जे समिट झालं, ह्या समिटची आपल्याला थीम महत्त्वाची म्हणजे लक्षात ठेवायची, ठीक आहे. कंबाईन असू दे किंवा ग्रुप सी असू दे, ह्या एक्झामला आपल्याला थीम विचारली जाते, ठीक आहे. तर याची थीम काय होती? वेलफेअर फॉर ऑल, हॅपीनेस ऑफ ऑल, ठीक आहे. याची थीम तेवढी लक्षात ठेवा. आता याचा सिग्निफिकन्स बघूया, टेकअवेज महत्त्वाचे पॉईंट पहिला बघून घेऊया. तर हे समिट आपल्याला 2026 मधलं समिट पहिलं ग्लोबल साऊथ समिट आहे, ठीक आहे. म्हणजे ग्लोबल साऊथ मध्ये झालेलं पहिलं समिट आपल्याला पाहायला मिळते. तर हे समिट झालेलं कधी? तर 16 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला हे समिट झालेलं पाहायला मिळतं. आता हे समिट झालं कुठे नेमकं? तर भारत मंडपम, न्यू दिल्ली, ठीक आहे. तारीख लक्षात ठेवा, 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या 5 दिवसासाठी झाले. 5 डेचा प्रोग्राम होता. त्याच्यानंतर पहिला आपल्या ग्लोबल साऊथ मधलं पहिलं आहे, याची थीम लक्षात ठेवा. थीम त्याच्यानंतर पहिलं ग्लोबल साऊथ मधलं झालंय. त्याच्यानंतर कधी झालं? तर 16 ते 20 फेब्रुवारी भारत मंडपम, न्यू दिल्ली. आता त्याच्यानंतर ह्याच्या आपल्याला 3 फाउंडेशनल पिलर्स बघायचे, त्यालाच नाव दिले सूत्रास, ठीक आहे. 3 सूत्रास कोणते कोणते आहेत? तर पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस. कोणतं कोणतं? पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस, हे 3 सूत्र आहेत. असं आपल्याला 7 चक्र पण बघायचे, ते आपण पुढे बघू. ह्याच्यामध्ये ही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत. किती एक्झिबिटर्स आलेले जवळपास? तर 300 एक्झिबिटर्स होतात, 30 वेगवेगळ्या कंट्री मधून आलेले, ठीक आहे. 10 थीमॅटिक पवेलियन्स होतात, ठीक आहे. ही एवढी इन्फॉर्मेशन महत्वाची नाही, हे 3 पॉईंट महत्वाचे आहेत. पहिला एक काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज करू शकतात ग्लोबल साऊथ मधलं. त्यानंतर तारीख किंवा त्याचं ठिकाण, ठीक आहे. न्यू दिल्ली हे ठिकाण आपलं लक्षात राहते. त्यात पण विचारलं तर भारत मंडपम. आणि 3 चक्र सगळ्यात आपल्या परीक्षेच्या दृष्टीने मला तरी वाटते की हा महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. कोणता? 3 सूत्रास पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस, हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याचा भारतासाठी काय सिग्निफिकन्स आहे तो बघून घेऊया. पहिला म्हणजे एआय इन हेल्थ केअर. पहिला गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी आपण तुम्ही युपीएससीचं पीवायक्यू सॉल्व्ह करा किंवा एमपीएससीचं राज्यसेवेचं पण पीवायक्यू सॉल्व्ह करा. जेवढ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही ऑप्शन असतील युपीएससी बाबतीत तर 100% तसंच असते की जवळपास ऑल ऑफ दी अबोव बरोबरच येते, ठीक आहे. कारण का जेवढे जेवढे पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स असतील, ठीक आहे, जेवढे जेवढे पॉझिटिव्ह अस्पेक्ट असतील एखाद्या टेक्नॉलॉजीचे, ते आपण 100% टिक करूनच जातो, ठीक आहे. तरी पण आपण महत्वाची बघणार आहे, जसं की कोणतं एखादं आपण नवीन चॅटबॉट वापरले किंवा एखादं नवीन फीचर कोणतं ऍड केले ते आपण बघून घेऊ. पहिला हेल्थ केअर मध्ये काय फायदा आहे? तर हेल्थ केअर म्हणजे टेलिमेडिसिन, ठीक आहे. म्हणजे लांबूनच आपण डॉक्टर एखाद्याला ट्रीट करू शकतात. त्यानंतर वेगवेगळे चॅटबॉट्स कशासाठी? तर चेक करण्यासाठी, ठीक आहे, किंवा रुरल पेशंटना डॉक्टरांसोबत कनेक्ट करण्यासाठी, ठीक आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे? की ट्रॅव्हलिंग कमी होणार आहे, ठीक आहे. तसंच थांबाव कमी लागणार आहे. तसंच मेडिकल इमेज अनालिसिस होणार आहे. मेडिकल इमेज अनालिसिस म्हणजे काय? फास्टर डायग्नोसिस होणार आहे. मग टीबी असू दे, कॅन्सर असू दे, ठीक आहे. हे आपल्याला रिमोट एरियामध्ये जास्त प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. शहरामध्ये काय डॉक्टर अवेलेबल आहेत, पण रिमोट एरियामध्ये तेवढं आपल्याला डॉक्टर अवेलेबल नसतं. त्याचा फायदा 100% या एआयचा उपयोग करून होईल. आणखीन काय? तर एआय इन ऍग्रिकल्चर अँड रुरल इकॉनॉमी, ठीक आहे. ऍग्रिकल्चर अँड रुरल इकॉनॉमी मध्ये काय आपल्याला महत्वाचे 2 टूल्स लक्षात ठेवायचे, ठीक आहे. मोसम चॅट जीपीटी विचारतील तुम्हाला की मोसम चॅट जीपीटी हे कशा रिलेटेड आहे, ठीक आहे. तर ऍग्रिकल्चर आणि रुरल इकॉनॉमी त्यातल्या त्यात ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर किसान ई मित्र, ठीक आहे. किसान ई मित्र काय करतं? हे नावावरूनच कळते की रिअल टाइम लोकलाइज्ड ऍग्रिकल्चर इन्फॉर्मेशन इन रिजनल लँग्वेजेस. आपली जी काही भाषा आहे त्या भागामधली जी काही भाषा आहे त्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना जे काही माहिती असेल ती माहिती प्रोव्हाइड करणार. त्यानंतर एआय इन एज्युकेशन अँड लर्निंग, ठीक आहे. एज्युकेशन मधला महत्वाचा प्लॅटफॉर्म लक्षात ठेवायचा दीक्षा. कोणता आहे? दीक्षा प्लॅटफॉर्म आपल्याला माहित पाहिजे, जो की आपल्याला रिलेव्हंट, ठीक आहे, किंवा ऍक्सेसिबल एज्युकेशनल कंटेंट आहे, जो ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांना प्रोव्हाइड करत राहील, ठीक आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म लक्षात ठेवायचा मोसम चॅट जीपीटी असू दे, सॉरी मोसम जीपीटी. त्यानंतर पुढचा येतो किसान ई मित्र आणि दीक्षा, ठीक आहे. हे 3 झाले. पुढचं येणार आहे एआय इन फायनान्स अँड कॉमर्स. आता एआय इन फायनान्स अँड कॉमर्स काय? एआयचा उपयोग करून काय काय करणार आहे? तर सिक्युरिटी वाढवणार, ठीक आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन मधली सिक्युरिटी असू दे, इन्क्लुजन, जेवढ्या लोकांना ह्या इकॉनॉमी मध्ये इन्व्हॉल्व करता येईल तेवढं करणार. त्याच्यानंतर सर्व्हिस इफिशियन्सी, आपल्याला फास्टर सर्व्हिस मिळेल. आता कशी फास्टर सर्व्हिस मिळणार? तर जे बँकिंग चॅटबॉट्स असणार आहे, ठीक आहे, आपण चॅटबॉटचा उपयोग करतोच, ठीक आहे. तर जे बँकिंग चॅटबॉट्स असणार आहे ते आपल्याला 24/7 आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करणार, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण बॅलन्स चेकिंग असू दे, फंड ट्रान्सफर असू दे, याचा फायदा काय होणार? तर आपल्याला फेस टू फेस ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या बँकमध्ये जाऊन त्या आपल्याला आता कमी कराव्या लागणार, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला जो टाइम थांबायचा तो कमी होणार. त्यानंतर एआय इन गव्हर्नन्स अँड पब्लिक सर्व्हिसेस. आता गव्हर्नन्स अँड पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय? इफिशियन्सी वाढवणार, ऍक्सेसिबिलिटी वापरणार आणि महत्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी आणणार वेगवेगळ्या पब्लिक सर्व्हिसेस मध्ये. तसंच आणखीन कसलं जे कोड जजमेंट्स आहेत, ठीक आहे, ते आपल्या सगळ्या व्हर्नाक्युलर लँग्वेज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ठीक आहे.
जे जे काही कोड जजमेंट झाले ते आपल्याला व्हर्नाक्युलर आपापल्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आणखीन काय, तर आता हे झालं गव्हर्नन्स झालं. पब्लिक सर्व्हिसेस काय आहे, तर स्मार्ट सिटी मॅनेजमेंट बाय ऑप्टिमायझिंग ट्रॅफिक वेस्ट, ठीक आहे. त्यानंतर पब्लिक सेफ्टी सिस्टीम्स. आता मी जे हे पॉईंट काढले ते PIB चं एक डॉक्युमेंट आले PDF एक 7 का 8 पानाचे, त्याच्यामधून काढलेत. आता हे सोडून थोडीफार इन्फॉर्मेशन मी कट केल्या. आता त्याच्यावरनं जर प्रश्न आला तर समजायचं पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे म्हणजे ते त्याचा आन्सर होऊ शकते, ठीक आहे. हे मी फक्त महत्वाचे पॉईंट घेतले. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला फाउंडेशनल पिलर्स, मी तुम्हाला सांगितले की फाउंडेशनल पिलर्स मध्ये किती सूत्र आहेत, तर 3 सूत्र आहेत, ठीक आहे. त्यानंतर 3 सूत्र झाल्यानंतर 7 चक्र आपल्याला बघायचे. तर हे 3 सूत्र कोणते होते, तर पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस, ठीक आहे. ह्याचा उपयोग काय आहे, तर सूत्र शेपिंग द सस्टेनेबल AI फ्युचर. तर पहिला दिलाय पीपल मध्ये बघून घेऊ. AI मस्ट सर्व ह्युमॅनिटी इन ऑल इट्स डायव्हर्सिटी, प्रिझर्विंग द डिग्निटी अँड इन्शुरिंग इन्क्लुझिव्हिटी, ठीक आहे. म्हणजे लोकांचा विचार केला पाहिजे, हे एवढंच दिलं याच्यामध्ये. पुढचा पार्ट आहे प्लॅनेट. AI इनोव्हेशन मस्ट अलाइन विथ द एन्व्हायरमेंटल स्टीवर्डशिप आणि सस्टेनेबिलिटी, ठीक आहे. म्हणजे काय, प्लॅनेटचा विचार पण केला पाहिजे की आता जे इंडस्ट्रियलायझेशन झालं पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला की निसर्गावरती किंवा एन्व्हायरमेंट वरती बॅड इम्पॅक्ट पडला, ठीक आहे. मग आपण कुठं वळलो, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कडे वळलो, ठीक आहे. म्हणजे आपली डेव्हलपमेंट करत करत आपल्याला नेचरचं पण लक्ष ठेवायचं. तर एआयच्या बाबतीत पण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढचा कोणता दिलाय, प्रोग्रेस. AI बेनिफिट मस्ट बी इक्विटेबल शेड ऍडव्हान्सिंग द ग्लोबल डेव्हलपमेंट आणि प्रॉस्पेरिटी, म्हणजे सगळ्यांना जवळपास याचा फायदा झाला पाहिजे, एवढे दिले की सगळ्यांची प्रोग्रेस झाली पाहिजे. 3 सूत्र लक्षात ठेवा. कोणते 3 सूत्र आहेत, पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस, हे 3 सूत्र लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट आहे 7 चक्रस, ठीक आहे. आता ह्याचे मी इन्फॉर्मेशन डीप मध्ये दिले ना, कारण का परीक्षेच्या दृष्टीने मला नाही वाटत की आतमध्ये विचारतील. फक्त लक्षात पॉइंट कोणते कोणते लक्षात ठेवायचे, तर 7 चक्रामध्ये कोणते कोणते, ह्युमन कॅपिटल, ठीक आहे. त्यानंतर रिसायलन्स, इनोव्हेशन अँड इफिशियन्सी. त्याच्यानंतर येतं डेमोक्रॅटायझेशन ऑफ द एअर रिसोर्स. त्यानंतर AI फॉर द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल गुड. सायन्स. त्यानंतर स्टेट अँड ट्रस्ट AI, सॉरी सेफ अँड ट्रस्ट AI, ट्रस्टेड AI. त्याच्यानंतर इन्क्लुजन ऑफ द सोशल एम्पॉवरमेंट. हे 7 तुम्ही रट्टाच करा, म्हणजे पाठांतरच करा, ठीक आहे. हे आपण दिसते की PIB मधून घेतलेलं. पुढचं AI इम्पॅक्ट इव्हेंट्स, ठीक आहे. आता याच्यामधलं लक्षात काय ठेवायचंय, तर हे ज्या गोष्टी दिल्या ते ह्या गोष्टी काही कामाच्या नाही, ठीक आहे. इकडे पण ह्या गोष्टी काही महत्वाच्या नाही. हे आपण बघितले की हेल्थ रिलेटेड आहे, काय जेंडर इम्पॉवरमेंट, हे पण नाही. आपल्याला 4 महत्वाचे कोणते, तर फ्लॅगशिप इव्हेंट्स कोणते कोणते झाले ते, ठीक आहे. कोणते फ्लॅगशिप इव्हेंट्स, पहिला दिलाय AI फॉर ऑल, ठीक आहे. हा सगळ्यांसाठी काय उपयोग असणार आहे, तू नावावरून आपल्याला कळलं पाहिजे. पुढचा AI बाय हर, ठीक आहे. AI बाय हर काय, हा वुमन एम्पॉवरमेंट साठी, महिलांमध्ये काय काय, महिलांसाठी आपल्याला काय सुख सुविधा देता येईल, ठीक आहे. तर महिलांच्या रिलेटेड जे काय ते AI बाय हर हा टॉपिक आहे. पुढचा काढला आपल्याला UAI, ठीक आहे. नावावरूनच कळलं पाहिजे की युथ साठी, ठीक आहे. ग्लोबल युथ चॅलेंज आहे. UAI कशा रिलेटेड आहे, तर युथ साठी. त्यानंतर इंडिया इम्पॅक्ट एक्सपोर्ट, ठीक आहे. हे काय महत्वाचं नाही की एक्सपोर्टेशन किती आपल्याला ह्याचा फायदा झाला, एक्सपोर्ट किती झाले, काय किती झाले, किती आपल्याला फायदा होईल, किती लोक इन्व्हेस्टमेंट किती वाढेल, हे सगळे त्याच्यात दिले. हा सगळ्यात महत्वाची नवीन टर्म आले आपल्या मार्केटमध्ये, ती म्हणजे इंडिया ए थिंकप्रेनर, ठीक आहे. आता आपण आतापर्यंत आपण काय वापरलं, थिंकप्रेनर ही नवीनच हे आले, ठीक आहे. आता आतापर्यंत आपण टर्म वापरत होतो एंटरप्रेनर कशाला म्हणायचं, ठीक आहे. ही नवीन होती. आता ही नवीन टर्म आल्या कोणती, तर थिंकप्रेनर. आता मला वाटतं ही UPSC वरती 100% ह्याच्यावरती प्रश्न तयार होईल की अशी नवीन टर्म जर आली तर मला वाटतं त्याच्यावरती प्रश्न विचारतात. तर हे कशा रिलेटेड आहे, जी 6वी, ठीक आहे, 6वी ते 12वी विद्यार्थी आहेत, ठीक आहे. ह्यांच्यामध्ये एंटरप्रेनर स्किल म्हणजे जे काय म्हणतो व्यावसायिक स्किल ह्यांच्यामध्ये आणायचं. किती क्लास दिला इथं, 6वी ते 12वी ह्यांच्या सिलेबस मध्ये असू दे किंवा ह्यांना हे नॉलेज देणं, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, थिंकप्रेनर, ठीक आहे. आता माझं याचं प्रोनाउन्सिएशन चुकते का नाही काय माहिती, पण ही टर्म मला वाटते 100% महत्वाची, ठीक आहे. तर आपल्या प्रिलिमच्या दृष्टीने महत्वाचं काय, तर मी सांगितलेलं ती ही टर्म एक महत्वाची. त्याच्यानंतर हे 7 चक्र, फक्त नाव बघा. ह्या 7 चक्रापेक्षा मला वाटतं ही 3 सूत्र आहेत, ठीक आहे. ही 3 सूत्र सगळ्यात महत्वाचे आहेत, पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस. त्याच्यानंतर ह्या बेसिक गोष्टी ह्या तुम्ही करू शकता. ह्याच्यातलं लक्षात ठेवा दीक्षा. त्याच्यानंतर मोसम GPT, किसान ई मित्र. त्याच्यानंतर हे पहिलं पेज सगळ्यात महत्वाचं आहे, ग्लोबल साऊथ मधले आपल्या पहिलं समिट आहे. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये झाले भारत मंडपम. तारीख बघितली तर त्याची 16 ते 20 फेब्रुवारी. पिलर्स आपण आता मी सांगू तुम्हाला पाठ झाला असतील, आणि महत्वाचं म्हणजे त्याची थीम आपल्याला माहित पाहिजे. 100% याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणारच असं मला तर वाटते. तर वेलफेअर फॉर ऑल आणि हॅपीनेस ऑफ ऑल, ठीक आहे, ही याची थीम आहे. तर व्हिडिओ आपण इथंच एंड करू.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन इन्फॉर्मेशन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.